नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज तुम्हाला मी पंचप्राणाविषयी अतिशय महत्त्वाची माहिती देणार. हा माहिती देत असताना हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहावा, त्याशिवाय तुम्हाला ही माहिती पूर्ण कळणार नाही. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. आणि अशीच महत्त्वाची माहिती मी कायम देत असतो. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आता आपण पहिले पंचप्राण कुठले त्याची आधी माहिती घेऊ. पंचप्राण म्हणजे प्राण, अपान, उदान, समान आणि व्यान असे 5 पंचप्राण आहेत. तर आता हे पंचप्राणाची शरीरामध्ये अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरीरामध्ये पंचप्राणांना ते जर का संतुलित नसेल तर अनेक व्याधी उत्पन्न होऊ शकतात. आणि आत्ता ज्या काही व्याधी वेड्यावाकडे उत्पन्न होतात तर त्यासाठी उत्पन्न होतात की ते जे काही वायू आहे, जे प्राण म्हणजे आपण वायू रूपात असतात तर ते संतुलित नाही आहेत. त्याच्यामुळे ते सतत औषधं घेणं किंवा व्याधी वेगवेगळ्या लागलेल्या असतात. आता आपण त्याच्याविषयी महत्त्वाची माहिती घेणार आहे की त्याचं स्थान कुठे कुठं असतात आणि त्यासाठी ते संतुलित करण्यासाठी काय काय मुद्रा आहे ह्याच्यावरती आपण थोडंसं विचार करणार की ती माहिती मी तुम्हाला देणार आहे. आता उदान, त्यातला एक महत्त्वाचा प्राण जो आहे तो उदान प्राण जो असतो तो या बाजूतून इथं असं सगळा कार्यान्वित असतो. या खांद्यापासून असा पूर्ण कार्यान्वित असतो, तो उदान प्राण आहे. आता उदान प्राण असंतुलित झाला तर मेंदूविषयक किंवा डोळ्याविषयक जी पंचज्ञानेंद्रिय आहे त्याविषयी अनेक अडचणी येऊ शकतात. तर तो जो प्राण तुम्हाला संतुलित करायचा असेल तर त्यासाठी ही अशी मुद्रा आहे. ही मुद्रा करायची. पहिली 3 बोटं अशी अंगठ्याला लावायची आणि करंगळी वर करायची, अशी दोन्ही हाताची अशी करायची. अशी साधारण 50 आकडे 100 आकडे म्हणून जर तुम्ही रोजच्या रोज करत गेला तर अतिशय त्याचा उत्तम फायदा होऊ शकतो. आता दुसरा जो प्राण आहे त्याला आपण प्राण म्हणतो. तो प्राण जो आहे तो इथून छातीपर्यंत कार्यान्वित असतो, सगळ्या या छातीच्या एरियामध्ये. तर आता त्याचं महत्त्व तर अनन्यसाधारण आहे, कारण त्याच्या अंडर हृदय हे येतं आणि त्याचं असंतुलित झालं तर अनेक वेडेवाकडे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर तो संतुलित अतिशय करणं महत्त्वाचं आहे. तर आता त्यासाठी आपण त्यासाठी जी असलेली मुद्रा आहे ती ही आहे. ही मुद्रा आहे अशी की ह्या मुद्रेमधनं आपण तो प्राण संतुलित करू शकतो. दोन्ही याचं हे अशी जी मुद्रा आहे ही आपण जर केली तर तो प्राण संतुलित होतो. संतुलित होऊन त्याच्याबरोबर काम करायला सुरुवात करतो. आता ही सुद्धा मुद्रा तुम्ही 50 आकडे 60 आकडे 70 आकडे असं म्हणून जर केली तर अतिशय चांगली गोष्ट, तुमचं त्या संबंधितले जे आरोग्य अतिशय चांगल्या रीतीने राहू शकतं. आता तिसरा जो आहे तो समान प्राण आहे. समान प्राण हा म्हणजे पोटापासून बेंबीपर्यंत कार्यान्वित असतो. मेनली तो पचनाचं काम करत असतो आणि जे काही आतमध्ये जे अन्नरसात जे काही गोष्टी चालू असतात त्याच्यावरती तो प्राण कार्यान्वित असतो. आता तो जो ऑपरेट म्हणजे तो संतुलित करणं फार महत्त्वाचं आहे. सगळे प्राण संतुलित करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी या सगळ्या मुद्रा आहेत. तर आता त्या समान प्राणासाठी जी आहे ती अशी मुद्रा आहे की सगळी बोटं एकमेकाला अशी लावायची. अग्रभाग जे आहेत ते अशी सगळी लावायची. ह्याला समान प्राण आहे. हा समान प्राण जो आहे हा तुमचं पचन कार्य, पोटातले जे काय अवयव त्याच्यावरती काम करत असतो. आणि त्याच्यामुळं हे जर तुम्ही ह्याचेही 50-60 आकडे करून जर तुम्ही करत राहिलात तर त्याचा पचनासाठी जे काही पचनाच्या आरोग्याविषयी जे काही प्रॉब्लेम येतात ते बऱ्यापैकी सॉर्ट आउट होताना दिसत आहे. आता त्याच्यानंतर चौथा जो प्राण आहे तो अपान प्राण, म्हणजे त्याला अपान प्राण म्हणतात. आता तो प्राण जो आहे तो बेंबिकासून खाली मळमूत्रचं हे उत्सर्जन करण्यासाठी त्याचा उपयोग असतो आणि तो बेंबीच्या खाली कार्यान्वित असतो. आणि तो सर्वात महत्त्वाचा आहे, कारण तो जर अतिशय म्हणजे तो जर कमजोर झाला तर आतलं मळमूत्रच बाहेर पडणार नाही आणि अनेक प्रकारची विजातीय तत्व म्हणजे खराब तत्व शरीरामध्ये राहू शकतात आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे हा वायू अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यांनी त्याचं कार्य जर नीट केलं तर शरीरातली अशुद्धी आहे ही लवकर बाहेर पडते. मग त्यासाठी जे आहे तर त्यासाठी अशी ही मुद्रा आहे. ही अशी प्राण वायू अपान वायू मुद्रा आहे आणि ही अपान मुद्रा आहे आणि ही अपान वायू मुद्रा आहे. अशा 2 प्रकारच्या मुद्रा असतात. असं आपण हे दोन्ही हाताचं करायचं आपण असं.
तर ही जर तुम्ही करत राहिला तर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा हे जे काही बाकीचे प्रॉब्लेम असतात हे बऱ्यापैकी सॉर्ट आउट होतात आणि अशुद्धी जी आहे ती निघून जाते, शुद्धी होत जाते शरीरामध्ये. ते कारण तो जो त्याचं कार्य जे आहे की सगळं मळमूत्र उत्सर्जन करणे हे त्याचं कार्य आहे. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जो आता शेवटचा जो आहे तो व्यान आहे. तो व्यान जो असतो हा सबंध शरीरामध्ये कार्यान्वित असतो आणि तो सर्वात महत्त्वाचा वायू आहे, वात आहे, म्हणजे प्राण आहे आपण म्हणू. कारण तो पायाच्या बोटापासून वरती डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरामध्ये कार्यान्वित असतो. त्याच्यामुळे कार्यान्वित असल्यामुळे त्या प्राणाला खूप महत्त्व आहे. आता त्याची जी मुद्रा आहे ती अशा स्वरूपाची मुद्रा आहे. त्याची जी मुद्रा आहे ती अशी मुद्रा समजा अशी जर केली तर ही सर्वात महत्त्वाची मुद्रा आहे. तर ही मुद्रा जर केली तर तुम्हाला अतिशय उत्तम याचा फरक पडू शकतो. आता ही मुद्रा जी आहे ही जेवण झाल्यानंतर 1 ते 1.5 तास ही मुद्रा करायची नाही. कारण हा व्यान प्राण आहे, त्याच्यामुळे तो सगळ्या शरीरावर ॲक्टिवेट असल्यामुळं एखाद्या वेळी पचनाचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जेवणानंतर दीड किंवा 2 तास सोडून मग हा आपण केला तरी चालतो. आता हे जे सगळे मी तुम्हाला माहिती दिली ही माहिती जी आहे ती जर का तुम्ही सकाळी समजा तुम्ही एक वेळ ठरवली की बाबा सगळं चहाच्या आधी किंवा चहाच्या नंतर साधारण 1 तासाने वगैरे ही जे काही तुम्ही ठरवलं की बाबा एक 60 आकडे म्हणून मी सगळ्या ज्या मुद्रा आहेत त्या करून टाकणार. तर असं एक तुम्ही वेळ ठरवा आणि त्याच्यामध्ये साधारण 5 ते 7 मिनटं या सगळ्या यांना लागतात. तर तेवढं तुम्ही जर का केलं 5-7 मिनटं रोज समजा हे करत गेलं तर आरोग्याचे बरेचसे म्हणजे काय, मी तर जवळजवळ 80 ते 90% प्रॉब्लेम या क्रियांमधनं सॉल्व्ह होऊ शकतात. कारण हे सबंध जे प्राण आहेत ते सबंध शरीराच्या सर्व विभागामध्ये कार्यान्वित असतात. आता ही गोष्ट मी स्वतः गेले जवळजवळ 21 दिवस या गोष्टीवर मी काम करतो आहे. तर त्याच्यामध्ये असं दिसून आलं की बरेचसे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाले. जवळजवळ 80% प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालेले आहेत आणि फ्रेशनेस दिवसभर राहतो आणि आरोग्याचे बरेचसे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतात. म्हणजे औषध घ्यावयाची गरजच नाही भासत, कारण तेच काम करत असतात सगळे प्राण. तर हे जर तुम्ही केलं समजा तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आणि याच्यावरती तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्ही की अजून काही तुम्हाला याबद्दल माहिती हवी आहे का किंवा काय आहे. आणि त्यात जर आणखीन तुम्हाला काही डिटेल्समध्ये पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.